सकल हिंदू समाजाच्या वतीने अचलपूर शहरात हिंदू जन आक्रोश मोर्चा, बाईक रॅली व भाजपा आमदार नितेश राणे यांच्या जाहीर सभेचे आयोजन 29 सप्टेंबर रोजी अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डवर होणार होते। मात्र या सभेला सायंकाळपर्यंत कुठलीच परवानगी पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली नव्हती। जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा आक्षेपार्ह वक्तव्य व या संदर्भात विशेष आदेश निर्गमित केले होते। मात्र आज सायंकाळी आयोजकांनी रॅलीचा मार्गात बदल केल्यानंतर पोलिसांनी दिलेल्या अहवालाच्या आधारावर जिल्हाधिकारी यांनी काढलेला आदेश मागे घेत पोलीस प्रशासनाने या सभेला व रॅलीला परवानगी दिली आहे। या रॅली आणि सभेला अनुसरून परतवाडा अचलपूर शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आला आहे। कुठलीही अनुचित घटना होणार नाही याकडे पोलीस लक्ष देऊन आहे। उद्या 29 सप्टेंबर रोजी भाजपा आमदार नितेश राणे शहरात दाखल होणार असून सभा घेणार आहेत। त्याचप्रमाणे पोलिसांनी निर्धारित केलेला मार्गावरून ही आक्रोश रॅली आयोजित सुद्धा केल्या जाणार आहे। सानू खान सह जितेंद्र रोडे, अध्ययन समाचार लाईव्ह, परतवाडा। अचलपूर परतवाडा शहरातील जनजीवन नेहमीपणे सुरळीत सुरू असताना आज अचलपूर परतवाडा शहरातील अनेक मुख्य चौकांमध्ये अचानक पोलिसांचा बंदोबस्त वाढला आहे। हा नेमका बंदोबस्त वाढला कशाने अशी चर्चा अचलपूर परतवाडा शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात होत आहे। एकंदरीत सकल हिंदू समाजाच्या वतीने 29 सप्टेंबर रोजी अचलपूर पोलीस स्टेशन हद्दीतील कृषी उत्पन्न बाजार समिती आमदार नितेश राणे यांची विशेष सभा व आक्रोश रॅलीचं आयोजन अचलपूर परतवाडा शहरातून करण्यात आलं आहे। तरी कुठलीही अनुचित घटना होऊ नये यासाठी अचलपूर परतवाडा शहरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे। जवळपास 1000 पोलिसांची तैनाती या जुड्या शहरातील टप्प्याटप्प्यात राहणार आहे। ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद तसेच अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर कुमावत शहरात तळ ठोकून आहेत। अचलपूर परतवाडा शहरात ही रॅली काढण्यात आली असून कुठलाही जातीवाचक हिंसा होऊ नये यासाठी ही सुरक्षा तैनात आहे। आमदार नितेश राणे हे प्रक्षोभक वक्तव्यासाठी ओळखल्या जातात। नुकताच गणपती उत्सवादरम्यान अमरावती जिल्ह्यानजीक असणाऱ्या अकोट व अकोला शहरात झालेल्या जातीय दंगलीला अनुसरून अचलपूर सरमापुरा पोलीस स्टेशन हद्दीतही गांधीपूल परिसरात दगडफेक झाली होती। अशाच घटना होऊ नये आणि जातीय तीळ निर्माण होऊ नये या अनुषंगाने या पोलिसांचा बंदोबस्त आहे। नितेश राणे अचलपूर परतवाडा शहरात येत असतील तर त्यांना आम्ही पाय ठेवू देऊ नये असं आणि त्यांच्या या रॅलीलाही काही संघटनांनी विरोध केला आहे। त्यातच ऑल इंडिया कौमी ताजीम या संघटनेसह विविध संघटनांनी आमदार नितेश राणे यांच्या या सभेला विरोध दर्शवला आहे। या आयोजनाच्या अनुषंगाने पोलिसांनी मात्र आपला बंदोबस्त चोख ठेवलेला आहे। एकंदरीत या बंदोबस्तात जवळपास 1000 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत। आमदार नितेश राणे यांचे प्रक्षोभक वक्तव्य हे शहरातील शांतता भंग करणारे ठरू नये म्हणून ही व्यवस्था करण्यात आली आहे। अचलपूर बाजार समितीच्या TMC यार्डवर सभेच्या आयोजनाकरता बाजार समितीने पोलिसांच्या अटी व शर्तीच्या आधारावर परवानगी देण्याचे निश्चित केले असते। प्रक्षोभक वक्तव्य झाल्यास पोलीस नियमाप्रमाणे कारवाई करतील। उद्याच्या या रॅलीच्या अनुषंगाने सोशल मीडियावर चुकीचे व्हिडिओ किंवा अफवा फैलवण्याचा प्रयत्न केला गेल्यास त्यांच्यावरही कारवाई केल्या जाणार आहे। सध्या अचलपूर परतवाडा शहरातील जनजीवन नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू आहे। मात्र या उद्याच्या रॅलीच्या अनुषंगाने
कुठल्याच अफवेला बळी पडू नये। जे कायदा मोडतील त्यांच्यावर निश्चितच कारवाई केल्या जाणार आहे। शहरातील शांतता कायम राहावी यासाठी हा प्रयत्न पोलीस प्रशासनाकडून केला जात आहे। आक्रोश रॅली ही शांततेने व्हावी यासाठी प्रयत्न केला जात असून शहरात कुठलाही विवाद होऊ नये याकरता पोलिसांचा हा सक्त बंदोबस्त लागलेला आहे। सानू खानसह जितेंद्र रोडे, अध्ययन समाचार लाईव्ह, परतवाडा। रविवारला होणारी सभा आणि बाईक याच्या संदर्भात पोलीसचा मोठा ताफा, ज्यामध्ये QRT, SRPF आणि पूर्ण रेंज याचे पोलीस जे आहे आम्ही पथसंचलन केलेलं आहे। याच्यामध्ये सोशल मीडियाद्वारा आणि या माध्यमाद्वारा आम्ही अचलपूर, परतवाडा याचे जे सर्व नागरिक आहे, सर्वसामान्य नागरिक आहे, यांना आम्ही आश्वासन देतो की सोशल मीडियाद्वारा होणारा कोणताही अफवा किंवा र्युमर्स किंवा कोणताही क्लिप याच्यावर विश्वास ठेवू नका। आपल्याकडे कोणताही जर आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप आला तर याच्यासाठी व्हेरीफाय करण्यासाठी कन्सर्न जे पोलीस स्टेशन आहे त्याच्यामध्ये आपण संपर्क करावा। आणि मी सर्वांना विश्वास देतो याच्यामध्ये जे आहे पोलीस सतर्क आहे आणि सर्व यांना जे आहे ते निश्चित राहायचं आहे। धन्यवाद।